तर मंडळी आता मी वावरामध्ये खात घेऊन आहे आणि हे वय खात 20-20-0-13 इकडं वाई चालू आहे. नरेश भाऊचे बाबा वाई हाकलत आहे. आता हे आलू कापले, गोबी भी कापली. बंटी कसा बनला भात? नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. दोस्तों कसे तुम्ही सर्व ठीक असाल, मस्त असाल दोस्तों. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात नाही का वावरातून करत आहे. तर आज मी सकाळी चालू 9:30 वाजता वावर चालू आणि नरेश भाऊ म्हणे 10:30 वाजेपर्यंत येईन म्हणे, पण तोच लेट आला. बैलाचा चारा पाणी करायचा होता म्हणून आहे आणि थोडंसं ओलं बी आहे का नाही, मग टाईम लागून राहिला. तणकट बी आहे तसं वावरचं साथ म्हणा. मी निंदून दिलं होतं. आता पाहतो कवरी होते तर. आणि दोस्तों तुम्ही अगर सपोर्ट कराल का नाही, मला घ्यायचा आहे कॅमेरा. क्वालिटी थोडीशी वाढवायची आहे. मी असं घेऊ शकतो, पण माझी इच्छा होऊन राहिली का जेवढी चॅनल मोनेटाईज नाही होत तेवढी काही घ्यायचं नाही म्हणतो. काय अगर मी व्हायरल नाही झालो का नाही, तुम्हाला पैसे वेस्ट देईन. तर दोस्तों तुम्ही सपोर्ट करा फक्त मला. एक आपण DJIचा कॅमेरा घेऊन घेऊ. एक तो येते 36,000चा येते, 36-46चा कॉम्बो वर्जन घेईन तर 46,000चा येतो. फक्त मी सपोर्ट करा दोस्तों. नरेश भाऊ बाई हाकून आला तिथं, त्याच्यात थोडंसं अर्ध झालं आहे, 4 कूर राहिलं आहे. तर ते झाल्यानंतर मग मावलं सुरू होईल. भरायला आहे, पाणी येऊ शकते. आला तर ना पाहिजे म्हणतो मी. तर मंडळी आता फायनली मावारामध्ये बी आता वखर आला, म्हणजे वखर चालू झालं आणि यायचं बी झालं वाटते. 2 दिवसापासून वखरून आले होते. आता बैल सोडले चरायला थोडेसे. खालच्या वारामध्ये मोठे बाबाचं अवध चालू आहे, म्हणजे आकाश हाकून राहिला आहे खालता. चाललो आहे घरी यासाठी चाललो आहे, कारण की खाट टाकून देतं म्हणलं. वाई चालू आहे तर वाईच्या आहे ना खात दबून जाते आणि एखादा शिरवा आला तर थोडंसं बरं बी होऊन जाते. तर मंडळी आता मी वावरामध्ये खात घेऊन आहे आणि हे वय खात 20-20-0-13 आणि 2 संघ बालट्या आणल्या आणि मावल्या संघ आहे माऊली ताई आणि इकडं वाई चालू आहे. नरेश भाऊचे बाबा वाई हाकलत आहे आणि नरेश भाऊ ते तिकून आले. आता जेवण खाऊन केलं वाटते ते ना साई बाबा. आता खात टाकतो तेच पटापट. तर मंडळी आता ज्याला खात टाकून फक्त 2 का 3 डबे लागून राहिले आहे. तर माऊलीताई आता एकटी टाकून राहिली खात. मी चाललो आहे घरी आणि आले खात. आणि वावरात आता वाई बी कंप्लीट झाली. तो दादा गेला आता बैला घेऊन सनी सोडाले चराले. या बोरीमध्ये आला लागन 3 डबे. 3 डबे आणल्यावर होऊन जाईन शायद, असं सोचून तर राहिलो. तुरीला बी टाकून द्यायला लागन. वाई झाली आहे तर मस्त होऊन जाते खात. बकरत नाही ना काही नाही. तुरीला टाकून दिलं म्हणजे काकानं पहिल्या दिवशी एक्सरे केली आणि दुसऱ्या दिवशी 2 मारली. पण काहीच नाही, येताना सगळं घुमळत त्या. तर काय आता हेवाली बोरी आणली मी ना, पण एक दिक्कत झाली. खात निघलं त्या बोरीतून फक्त 1 डब्बा आणि ह्या एक अर्धा डब्बा निघला फक्त. आणि तुम्हाला दाखवतो आफत का झाली तर. हे बघा ढेकोल बा केव्हा मोठा आहे आणि आमच्याशी फोडायला दगड नाही ना काही नाही. इथं दगड तिथं आहे. 5 मिनिटावर नुपरला काय तर फोडून गेला का ह्या गड्याला. पण केव्हा मोठा आहे. याच्यावर उभं बी चालतो, नाचलो बी, खुनलं बी, दचललं बी तरी फुटायला तयार नाही. याला गोटाने फोडला लागेल. इथे गोट आहे. तर आता राहिल्या फक्त 2 वरी आणि तुरीला द्यायचं काहीच. तर मंडळी आता फायनल झालं मला खात देऊन आहे. आणि हे बघा हे आता थोडंसं उरला 1 डब्बा. तर मावारामध्ये लागलं म्हणजे पूर्ण 9 डब्बे टाकले खात. 9 डब्बे टाकला खात. तुरीला बी देऊन द्यायला आणि पराठीला बी. तर पुढच्याला लागन 12 डब्बे लागन वाटते. पुढच्याला 3 डब्बे एक्स्ट्रा द्यायला लागन, आणा लागन. इकून मस्त दिसून कारा खरा बाहेर असं वाटलं का वर्षा होऊन आली वाटून आलं तिथं बड्डामध्ये. आणि आता पाणी वगैरे पितो, तहान लागली आहे खिचून आणि मंडळी. मीनं फायनली मला लॅपटॉप दिलं. मित्राला दिलं, अजयले. त्याला दिलं मीनं 12,000 रुपये दिलं त्याला लॅपटॉप. तर अर्धा मतलब त्यानं पेमेंट केला म्हणा पूर्ण. थोडा बहुत राहिला आहे तसं बातमी देणार आहे म्हणे. गायस आता अजय भाऊ येऊन राहिला तिकून पैदल. अजय भाऊ पण्याने मी गेलो थोड्यावर कॅन भराले. तर कॅन भरून आणली आता आणि कॅन ठेवली आता. तर आज आहे आमचं इथं जेवण मंडळातलं सातारा भातनं कढी. तर मंडळी आता चाललो आहे आम्ही मार्केटले. आज आहे शुक्रवार. तर आज आहे बाजार बेडीचा. मला बी घरच्या आणायचं आहे ना. इथं बी लागत आहे तर इथं बी आणत आहे अजय भाऊ ना प्रणय. चला गाईस, चला मला बाजार घ्यायला जायचं आहे. आम्हाला सामान्याने थोडंसं आलू, टमाटर, कांदे मिरची जे काही हिरवा समार. तर मंडळी मंगाने थैला ठेवून दिला घरी बाजारून आल्यावर. आणि आता पोहोचलो मी दर्ग्यामध्ये निकेश भाऊले घेऊन आहे. या आमच्या सोबती टग्गा प्रणय बूड घेत आहे. हे कारोटी
कारोटी है ना, कारोटी माती है ना। पाणी घे त्या झाकण पाणी घे या टग्गा हे घे पाणी। अबे भरला हात लावून आले का। तर मंडळी आता हे आलू कापले, गोबी भी कापली, टमाटर मिरचे कापत आहे शिवम हां, आणि आता कांदे कापत आहे आमचे निकेश महाराज आणि इकडं झांज मास्टर आकाश भाऊ आणि इकडं गायक अजय भाऊ गोबी शिलत आहे। अजय भाऊ पोरावर लक्ष ठेवून राहिले, निकेश भाऊ आता आलू शिलन। आणि मंडळी इकडं गणपत भाऊ नाही का, जो हाताने धकावणीवाला वखर आहे का नाही, त्यानं वखरत आहे। हे बघा वखरून राहिले ते, हात पलटवला त्याने वखर, पुढं चक्का आहे ना मांग पास लागले हाताने धकावते। चक्का भरलं ना, भरलं नाही कधी। नमस्कार खेमा भाऊ, नमस्कार, फॉलो करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा, हां ठीक आहे। लवकर 10K करा। अर्जुन भाऊ क्या नांदे भुजाची 10K नाही 100K करा लागस तुम्ही, पण याला कॅन उचलू द्या। त्यामध्ये चार्जिंग भी होते, गाणी वाजते आणि टार्च भी लागते गाइस, आणि मेमोरी कार्ड भी लागते याच्यात। मेमोरी कार्ड आणि USB DC 5 वोल्ट म्हणजे चार्जिंग भी होते ऑन ऑफ, आणि सोलर पॅनल लागलाय। या आमच्या आचारी टग्गा जमला का गंज? हा जमला आता इस्तो लावून दे खालतून। जास्त कर म्हणते 8च्या वरचं, 8च्या कम कर नाही तर म्हणजे ज्यादा कर। 8च्या कम कर म्हणते तू, नाही जास्त कर म्हणते, जास्त आहे बरोबर। 8 काढ होतील का, 8 नाही करायला, 8 नाही करा लागत। तर मंडळी आता पूजा वगैरे केली पिटोलीची, आणि आता इस्तो भेटून गेलेला आणि पिटोलीची पूजा वगैरे केली आणि इस्तो लावला आणि गण ठेवला, तेल टाकण आणि मग सातरणी वाटणे दिन। आमचे आचार्य आहे निकेश भाऊ महाराज, अजय भाऊ आणि बाकीचे आहे कार्यकर्ता आहे बाकीचे आमचे। हॅलो गाईस, मी आता तुम्हाला कांदा कापणं शिकवतो। हे हवे कांदा, पहिले आपण याची शेपूट कापू, मग याचा असं शेपूट कन्फ्युजन, शेपूट बिचातून असा चिरा मारू, चिलटा काढू, त्याले असं फाडू, त्याचे कपडे काढायला लागते ना। नाही कपडे काढून ना शिल्का, मग त्याला बारीक अरे सॉरी कपडा नाही काढला असं, बाय मिस्टेक होऊन जाते, बाय मिस्टेक आता माझ्या अंगात शेप येते, हे पाय शेप येते, हे बाला शेप येते, ये देख ये किंग मेकर। तर मित्रांनो आता सगळ्याची इथे इंट्रोडक्शन दिलं जाईल। तर पहिले आपण सुरुवात करू प्रदीप भाऊ पासून। तर हे आमचे प्रदीप भाऊ। तर प्रदीप भाऊ आपल्या बारेत 2 गोष्टी सांगा। महाभारत का सांगू, मी तू ब्लॉगर आहे। अरे हे आमचे प्रदीप भाऊ, नाव खेमू ब्लॉगर। आपण आपणास यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर हे आमचे कांदे कापणेवाले शिवम भाऊ। तर तुम्ही बी काही बोला, तुम्ही बी काही ना बोला, जे कांद्याचे कपडे काढू कांद्याला कापते। त्याच्या बाद आपण जाऊ विशाल भाऊ कडे। विशाल भाऊ 2 गोष्टी, खेमदेव भाऊच्या चॅनल साठी 2 गोष्टी बोलून द्या। खेमदेव भाऊले लाईक नको करा, सबस्क्राइब नको करा, काही नको करा। तर गाईज हे जेवढं काही बोलले त्याच्या उलट करायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे। आणि हे आमची यम आणि टेम, हे दोघं तिथं झगडा करते। तर मंडळी आम्ही लय दिवसापासून सोचून आलो होतं का जेवण करायचं। तर आज फायनली आम्ही डिसाईड करून सांगितले, आज जेवण आहे आमचं इथं या ठिकाणी। तर आम्ही आज करत आहे जेवण सातारला भात आणि मठ्ठा। तर काहीच पहिले आरती आली आणि आता पंगत की बसली, आता तर सर्वजण बसले, आता जीव वाढत आहे। हा आधी इकडे जाऊन इकडं इथे मामावाशी बंटी कसा बनला भात? मठ्ठा 1 नंबर। प्रवीण कसा बनला?
काही तर बोल. आणि मठ्ठा